शपथविधीच्या 2 दिवस आधी जेव्हा स्वतःचा पीए गमावला तेव्हा शुवेंदू अधिकाऱ्यांनी जाहीर केलं की प्रशासन हातात घेतल्यानंतर राज्यात टीएमसीचा एकही गुंड उरणार नाही। याच शुवेंदू अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमधल्या प्रत्येक गावागावात जाऊन हिंदुत्वाची लाट पुन्हा जागी केली आणि हिंदूंवर जिथे अन्याय होईल तिथे स्वतः हजेरी लावली। शुवेंदू अधिकारी विरोधी पक्षनेते होते, पण दहशत एवढी होती की एखाद्या भाजप कार्यकर्त्याने शुवेंदू अधिकाऱ्यांकडे जाईल अशी पोलिसांना धमकीही दिली तरी कारवाई करावी लागायची। एकेकाळी ज्या ममता बॅनर्जींनी 2007च्या आंदोलनातून कोलकात्याच्या सत्तेपर्यंत नेण्यास शुवेंदू अधिकाऱ्यांनी हातभार लावला, त्या ममता बॅनर्जींनाही माहीत होतं की विरोधी पक्षनेता असलेल्या शुवेंदू अधिकाऱ्यांची ताकद काय आहे आणि त्यामुळेच गेल्या 5 वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले कमी झाले। भाजपचे मतदार निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडू लागले आणि ज्या नेत्यामुळे हे होऊ लागलं त्याच नेत्याची भाजपने मुख्यमंत्री पदासाठी निवड केली। पण ज्या शुवेंदू अधिकाऱ्यांवर भाजपने विश्वास टाकलाय ते आक्रमक शैली, कट्टर हिंदुत्ववाद आणि थेट भिडण्याची स्टाईल, यामुळे त्यांना पश्चिम बंगालचे योगी आदित्यनाथ असंही म्हटलं जातं। कोलकात्यातल्या परेड मैदानावर शुवेंदू अधिकाऱ्यांनी भगव्या कपड्यात जेव्हा शपथ घेतली त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी स्वतः भगवी शाल गळ्यात टाकून शुवेंदूंचं अभिनंदन केलं। ममता बॅनर्जींची सत्ता आणि आमदारकी दोन्ही घालवणाऱ्या शुवेंदू अधिकाऱ्यांची पश्चिम बंगालमध्ये एवढी क्रेज का आहे आणि ज्या ममता बॅनर्जी मोदींना एक चॅलेंज देतात त्या शुवेंदू अधिकाऱ्यांसमोर शांत का होतात, त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर story.com ला सबस्क्राईब जरूर करा। 2021ला ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये पराभूत केल्यानंतर शुवेंदू अधिकाऱ्यांची प्रतिमा केवळ भाजपच्या बंगालमधील प्रमुख चेहऱ्यापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर भविष्यातील संभाव्य मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे तेव्हाच पाहिलं जाऊ लागलं। सगळा वेळ सार्वजनिक जीवनात देण्यासाठी 55 वर्षीय शुवेंदू अधिकाऱ्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या 2026च्या विधानसभा निवडणुकीतील शपथपत्रात वैवाहिक स्थिती अनमॅरिड अशी दाखवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसात बंगालच्या राजकारणात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उत्सुकता वाढली असून लग्न का केलं नाही हे अनेक जण विचारतात, पण उपलब्ध सार्वजनिक मुलाखतींमध्ये त्यांनी लग्न न करण्यामागचं कोणतंही ठोस वैयक्तिक कारण सविस्तरपणे सांगितलेलं दिसत नाही। शुवेंदू अधिकारी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील अत्यंत प्रभावशाली राजकीय घराण्याशी जोडलेली आहे। त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे अनेक वर्ष तृणमूल काँग्रेसचे खासदार होते, तर भाऊ दिव्येंदू अधिकारी आणि सौमेंदू अधिकारी हे देखील सक्रिय राजकारणात आहेत। काँग्रेसपासून तृणमूल आणि नंतर भाजपपर्यंत अधिकारी कुटुंबाचा पूर्व मेदिनीपूरमध्ये मोठा प्रभाव राहिला आहे। कांती, नंदीग्राम, तमलूक आणि आसपासच्या किनारी भागात अधिकारी कुटुंबाला स्वतंत्र राजकीय ताकद मानलं जातं। याच कारणामुळे बंगालच्या राजकारणात अधिकारी गड असाही शब्दप्रयोग केला जातो। नंदीग्राम आंदोलनानंतर शुवेंदू अधिकारी यांचा प्रभाव प्रचंड वाढला। 2007च्या नंदीग्राम आंदोलनात त्यांनी स्थानिक पातळीवर मोठं नेतृत्व केलं आणि जमीन अधिग्रहणाच्या विरोधात उभा राहिलेल्या आंदोलनाला राजकीय ऊर्जा दिली। याच आंदोलनामुळे ममता बॅनर्जी यांची राज्यव्यापी ताकद वाढली आणि पुढे 2011 मध्ये डाव्या सरकारचा पराभव झाला। पण पुढे ममता बॅनर्जी आणि अधिकारी कुटुंबामध्ये संघर्ष वाढला। विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि स्वतःला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना यामुळे शुवेंदू अधिकारी 2020 मध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजपात गेले। भाजपमध्ये गेल्यानंतर शुवेंदू अधिकाऱ्यांनी बंगालमध्ये आक्रमक हिंदुत्ववादी आणि ममता विरोधी चेहरा म्हणून स्वतःची नवी प्रतिमा तयार केली। 2021च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींचा अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव केला आणि त्यानंतर ते पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते बनले। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि ग्रामीण भागातल्या नेटवर्कमुळे भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवला। पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, झारग्राम आणि दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यात त्यांचा प्रभाव अत्यंत निर्णायक मानला जातो। स्थानिक पातळीवर बूथ मॅनेजमेंट, कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं आणि राजकीय आक्रमकता यामुळे ते भाजपच्या इतर बंगाली नेत्यांपेक्षा वेगळे मानले जातात। अनेक राजकीय निरीक्षकांच्या मते बंगालमध्ये भाजपला जमिनीवर उभं करण्यात शुवेंदू अधिकारी यांची मोठी भूमिका आहे। 2026च्या निवडणूक शपथपत्रानुसार शुवेंदू अधिकारी यांनी स्वतःची संपत्ती साधारण 85 लाख रुपये ते 1 कोटीच्या आसपास दाखवली आहे। स्वतःकडे कोणत्या गाड्या नाहीत, कर्ज नाही, हे सुद्धा त्यांनी दाखवलं आहे। पण त्यांची प्रत्यक्ष संपत्ती आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी यात मोठं अंतर असल्याचं विरोधक म्हणतात। तृणमूल काँग्रेस नेहमीच त्यांच्यावर नारदा स्टिंग, कोळसा घोटाळा आणि इतर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करत आली आहे। भाजपमध्ये जाण्यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेतेच पुढे त्यांना पक्षात घेतल्यानंतर शांत झाले, ही टीकाही होत असते।
2016 मध्ये समोर आलेल्या नारदा स्टिंग ऑपरेशनमध्ये काही पत्रकारांनी बनावट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवत तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे कथितपणे पैसे देतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्या व्हिडिओमध्ये शुभेंदू अधिकारी दिसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. स्वतः नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील सभांमध्ये तृणमूल म्हणजे भ्रष्टाचाराचं मॉडेल अशी टीका करत नारदा आणि सारदा घोटाळ्यांचा वारंवार उल्लेख केला होता. भाजपचे अनेक नेते शुभेंदू अधिकारी आणि इतर तृणमूल नेत्यांवर कटमनी, आर्थिक गैरव्यवहार आणि दलालीचे आरोप करत होते. मात्र 2020 मध्ये शुभेंदू अधिकारी भाजपात दाखल झाल्यानंतर पक्षाची भूमिका अचानक बदलली आणि भाजपने त्यांच्यावरील आरोपांवर बोलणं जवळपास बंद केलं. सारदा चिटफंड घोटाळ्यातही अधिकारी यांचं नाव चर्चेत आलं. हा पश्चिम बंगालमधील हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा मानला जातो, ज्यात लाखो छोट्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. जरी शुभेंदू अधिकारी यांच्यावर थेट गुन्हा सिद्ध झालेला नसला तरी विरोधकांनी त्यांच्यावर सारदा समूहाशी जवळीक असल्याचे आरोप केले होते. पुढे केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक तृणमूल नेत्यांची चौकशी केली आणि या प्रकरणाचा बंगालच्या राजकारणात मोठा परिणाम झाला. याशिवाय शुभेंदू अधिकारी अनेक राजकीय वादांमुळे सतत चर्चेत राहिले. 2021 मध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी अत्यंत आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यांच्या काही भाषणांवर धार्मिक ध्रुवीकरणाचे आरोप झाले. मिनी पाकिस्तान सारख्या विधानांवरून त्यांच्यावर टीका झाली आणि निवडणूक आयोगालाही काही प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करावा लागला. बंगालच्या राजकारणात वाद आणि शुभेंदू अधिकारी हे समीकरण आहे. पण भाजपात आल्यानंतर त्यांनी स्वतःची प्रतिमा कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी केली. सत्तेत आल्यानंतर टीएमसीची गुंडागिरी संपवण्याचं जे त्यांनी वारंवार सांगितलं त्यावर लोकांना विश्वास बसायला लागला. ममता बॅनर्जींचा पराभव केल्यामुळे शुभेंदू अधिकारी अगोदरच जायंट किलर ठरले होते आणि ममतांना रोखणाराही कोणीतरी आहे हे त्यांनी लोकांना दाखवून दिलं होतं. 77 आमदारांचं पाठबळ मिळाल्यानंतर 2021 नंतर त्यांनी टीएमसीची गुंडागिरी संपवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू केला. या कामाच्या शैलीमुळेच त्यांची तुलना योगी आदित्यनाथ यांच्याशी केली जाऊ लागली आणि बंगालमध्येही उत्तर प्रदेशसारखी सफाई मोहीम राबवली जाईल असं भाजप कार्यकर्ते आत्मविश्वासाने सांगू लागले. शुभेंदू अधिकारी यांनी आता मुख्यमंत्री पदाची शपथ तर घेतली आहे, पण बंगालमधील कायदा सुव्यवस्था रुळावर आणणं, आर्थिक अधोगती जी झाली आहे ती पुन्हा सुधारवणं अशी कित्येक आव्हानं असणार आहेत. आजही लाखो बंगाली उदरनिर्वाहासाठी दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये स्थलांतर करतात. हे रोखण्याचंही शुभेंदू अधिकारी यांच्यासमोर आव्हान असेल. शुभेंदू अधिकारी यांनी शपथ तर घेतली आहे, पण खरंच ते ही आव्हानं पूर्ण करू शकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.